यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती येते। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय। पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या शेतीसाठीच्या कर्जवसुलीला 1 वर्ष स्थगिती देण्यात आली आहे। तर सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्याचेही आदेश देण्यात आले। पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आता सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वाच्या तसेच ठळक व झटपट बातम्या तसेच शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत। तसेच कर्जमाफी संदर्भात देखील एक मोठी अपडेट देखील आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीस मिळाली 1 वर्षाची स्थगिती। राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। या निर्णयानुसार अतिवृष्टीग्रस्त तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे। ऑनलाईन गेमिंगमध्ये उच्च शिक्षित शेतकऱ्याचे 30 लाखाची फसवणूक। ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून एका उच्च शिक्षित शेतकऱ्याचे तब्बल 30,500,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। दौंडमध्ये पालेभाज्या तेजीत, कडेगावला कांद्याची आवकमध्ये वाढ। मुख्य बाजार दौंडसह उपबाजार कडेगाव, यावत आणि पाटसह येथील भुसार मालाची आवक स्थिर राहिल्यामुळे बाजारभावही स्थिर आहेत। मालेगाव तालुक्यात भाज्यांचे दर कडाडले, शेवग्यासह अनेक भाज्या आवाक्याबाहेर। दरात आणखीन काही दिवस तेजी राहण्याची शक्यता। ओतूर येथे सोयाबीन हमीभाव केंद्र न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। सुमारे 4,500 हेक्टर सोयाबीन क्षेत्र असूनही येथील शेतकऱ्यांना हमीभाव केंद्राचा लाभ मिळालेला नाही। नाशिक जिल्ह्यात 2,18,000 जॉब कार्ड धारकांची ई-केवायसी बाकी आहे। कामामध्ये येणार पारदर्शकता। ई-केवायसी न झाल्यास कार्ड होणार रद्द। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या तिघांना अटक। सायबर पोलिसांची मोठी कारवाई। सावेडीतील गुन्हा उघड झाल्याची माहिती। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमिट जागेवरच होणार रद्द। नोकरीचे आमिष बघून शिक्षक फसला 26 लाख रुपयांना। परभणीतील गंगाखेड तालुक्यात घडला प्रकार। 2 जणांवर गुन्हा दाखल। मालेगाव तालुक्यात कांदा व मक्याचे अर्थचक्र विस्कळीत। हमीभाव किंवा एकाधिकार योजना सुरू करण्याची शेतकऱ्यांकडून होत आहे मागणी। मक्का दराचा प्रश्न झाला गंभीर। केंद्राच्या किमान आधारभूत किमतीवर शेतकऱ्यांचा सवाल। कणगरला प्रति किलोला 85 रुपये ते 120 रुपयांचे दर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काढणी पूर्ण। गोव्यात मोठी मागणी। बेदाण्याचा हंगाम फेब्रुवारीत सुरू होण्याची शक्यता। मागणी घटल्याने बाजारात उठाव देखील कमी। येवल्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची प्रतीक्षा। मक्याचे दर घटल्याने शेतकरी अडचणीत। उत्पादनात घट होऊन देखील दर नसल्यामुळे शेतकऱ्यांमुळे नाराजी। कर्ज कसे फेडायचे यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे प्रश्न। तुरीचे पीक आले धोक्यात। लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी झाले त्रस्त। थंडीमुळे कापूस फुटण्याचा वेग मंदावला। हंगाम देखील लांबणीवर। शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कुणालाही देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य। तिळाची केवळ 12 क्विंटल आवक। दर 10,225 रुपये। अकोला जिल्ह्यात डुकरांनी केला हरभरा फस्त। शेतकऱ्यांपुढे पुनर्पेरणीचे संकट। स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट ज्वारीचे वितरण। रेशन कार्ड धारकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप। शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीस मिळाली 1 वर्षाची स्थगिती। राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। या निर्णयानुसार अतिवृष्टीग्रस्त तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे। ऑनलाईन गेमिंगमध्ये उच्च शिक्षित शेतकऱ्याचे 30 लाखाची फसवणूक।
ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून एका उच्च शिक्षित शेतकऱ्याचे तब्बल 30,500,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. दौंडमध्ये पालेभाज्या तेजीत, कडेगावला कांद्याची आवकमध्ये वाढ. मुख्य बाजार दौंडसह उपबाजार कडेगाव, यावत आणि पाटसह येथील भुसार मालाची आवक स्थिर राहिल्यामुळे बाजारभावही स्थिर आहेत. मालेगाव तालुक्यात भाज्यांचे दर कडाडले. शेवग्यासह अनेक भाज्या आवाक्याबाहेर. दरात आणखीन काही दिवस तेजी राहण्याची शक्यता. ओतूर येथे सोयाबीन हमीभाव केंद्र न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. सुमारे 4,500 हेक्टर सोयाबीन क्षेत्र असूनही येथील शेतकऱ्यांना हमीभाव केंद्राचा लाभ मिळालेला नाही. नाशिक जिल्ह्यात 2,18,000 जॉब कार्ड धारकांची ई-केवायसी बाकी आहे. कामामध्ये येणार पारदर्शकता. ई-केवायसी न झाल्यास कार्ड होणार रद्द. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या तिघांना अटक. सायबर पोलिसांची मोठी कारवाई. सावेडीतील गुन्हा उघड झाल्याची माहिती. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमिट जागेवरच होणार रद्द. नोकरीचे आमिष बघून शिक्षक फसला 26 लाख रुपयांना. परभणीतील गंगाखेड तालुक्यात घडला प्रकार. 2 जणांवर गुन्हा दाखल. मालेगाव तालुक्यात कांदा व मक्याचे अर्थचक्र विस्कळीत. हमीभाव किंवा एकाधिकार योजना सुरू करण्याची शेतकऱ्यांकडून होत आहे मागणी. मक्का दराचा प्रश्न झाला गंभीर. केंद्राच्या किमान आधारभूत किमतीवर शेतकऱ्यांचा सवाल. कणगरला प्रति किलोला 85 रुपये ते 120 रुपयांचे दर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काढणी पूर्ण. गोव्यात मोठी मागणी. बेदाण्याचा हंगाम फेब्रुवारीत सुरू होण्याची शक्यता. मागणी घटल्याने बाजारात उठाव देखील कमी. येवल्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची प्रतीक्षा. मक्याचे दर घटल्याने शेतकरी अडचणीत. उत्पादनात घट होऊन देखील दर नसल्यामुळे शेतकऱ्यांमुळे नाराजी. कर्ज कसे फेडायचे यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे प्रश्न. तुरीचे पीक आले धोक्यात. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी झाले त्रस्त. थंडीमुळे कापूस फुटण्याचा वेग मंदावला. हंगाम देखील लांबणीवर. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कुणालाही देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. तिळाची केवळ 12 क्विंटल आवक. दर 10,225 रुपये. अकोला जिल्ह्यात डुकरांनी केला हरभरा फस्त. शेतकऱ्यांपुढे पुनर्पेरणीचे संकट. स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट ज्वारीचे वितरण. रेशन कार्ड धारकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप.